जन्मलं, पण काहीच कारवाई नाही झाली त्याच्यावर. एक साधा खुलासा सुद्धा नाही आरोग्य विभागाची. धारणीची घटना आहे. आदिवासी तो कोणती वाली तर अमरावती जिल्ह्यामध्ये आज जो एमओ झाला त्यामुळे संत्रा पिकाचं जे मुख्य उत्पादन आहे यावर संत्रा पिकाच्या विकासाकरता AI बेस्ड आधारित तंत्रज्ञान या ठिकाणी संत्रा पीक व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी AI बेस्ड तंत्रज्ञान आणतो आहे. आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, त्यांना मार्केट मिळालं पाहिजे, उच्च क्वालिटीची संत्रा निर्माण झालं पाहिजे. याकरता आपण आज एक MOU केला आहे आणि जी मॅप माय क्रॉप व कलेक्टर असा MOU करून त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्याकरता एक चांगला AI टेक्नॉलॉजी आम्ही विकसित करतो आहोत. या ठिकाणी आज आम्ही शेत रस्ते, पांधन रस्ते याकरता 25 कोटी रुपये निधी देतो आहे जिल्ह्याकरता. त्यामध्ये प्रत्येक विधानसभेला एक साधारण मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी या निधीचा मोठा उपयोग या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याकरता होणार आहे. तिसरं, यावर्षी आम्ही जवळपास 1200 कोटी रुपयाची मागणी DPCच्या माध्यमातून आपण माननीय वित्तमंत्र्याकडे करणार आहोत. माझी अपेक्षा आहे की यावर्षी सरकार जास्तीत जास्त पैसे जास्तीत जास्त निधी अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरता गव्हर्नमेंटकडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास मागच्या वर्षी आम्ही 733 कोटी रुपये विकास निधी आणण्याचा प्रयत्न केला. तो आता 31 मार्चपर्यंत आम्ही खर्ची घालतो आहे. यावर्षी तो STP, TSP आणि सर्वसाधारण योजनातून आम्हाला निधी वाढवून मिळेल असंही या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मी चर्चा करणार आहे. खरं तर अमरावती जिल्ह्यामध्ये जो आदिवासी आपला चिखलदरा आणि मेळघाट भाग आहे यामध्ये 4 इको टुरिझम सेंटर, कोलकास आहे, खेमाडो आहे, असे अजून 2 स्पॉट यामध्ये टुरिझम प्लेसेस डेव्हलप करण्याचा एक प्रस्ताव आज आम्ही त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. चिखलदऱ्यामध्ये 4 स्पॉट हे डेव्हलप झाले पाहिजे आणि या जिल्ह्यामध्ये जे फॉरेस्टचे छोटे छोटे पॅकेजेस आहेत, छोटे छोटे एरिया आहेत, त्यामध्ये 2-2-2.5 कोटी रुपयाचे एक 5-6 महत्त्वाचे स्थळं डेव्हलप झाले पाहिजे हे या ठिकाणी करतो आहे. अमरावती शहरामध्ये जे आम्ही म्हटलं होतं की एकविरा देवीचं, अंबादेवीचं संस्थान याची डेव्हलपमेंट सोबत CCTV सर्व्हिलन्स अमरावती शहराकरता, सोबतच या ठिकाणी जे अमरावतीची ऐतिहासिक स्थळं आहेत त्याचे दर्शन करणे, सरकारी जागा ज्या अमरावतीमध्ये त्यामध्ये ग्राउंड जे आहे ते संरक्षित करणे, अतिक्रमणं काढणे, सोबतच या ठिकाणी अमरावती शहरामध्ये जे नेहरू मैदान आहे त्याचं डेव्हलपमेंट करणे, असे अनेक डेव्हलपमेंटचे प्रकल्प आम्ही घेण्याचा विचार करतो आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर आम्ही बजेट मागतो आहे. तर मला असं वाटतं की अमरावती शहराचे महत्त्वाचा जो विषय आहे की 15,000-16,000 लोकांकडे मालकीचं प्रॉपर्टी कार्ड नाही. सरकारी जागेवर राहतात 30 वर्षापासून. 15-16,000 परिवारांना प्रॉपर्टी कार्ड देणे, त्यांचं मालकीत्व देणे, ग्रामीण भागातल्या जनतेचं सुद्धा जे सरकारी जागेवर राहतात त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देणे, हे सुद्धा योजना आम्ही तयार करतो आहे. हे पूर्ण वर्ष आम्ही या वर्षात संपूर्ण व्यक्तींना जे लेआउटमध्ये राहतात, सरकारी जागेवर राहतात, काही खाजगी जागेवर राहतात, त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, हे वर्ष आमचं मालमत्ताचं त्या ठिकाणी मालकीत देणे याकरता असणार आहे. मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी आदिवासी भागामध्ये उपाययोजना करण्याचाही प्रयत्न करतो आहे. आमच्याकडे आता आज आम्ही धर्मशाळा जे बांधकाम करायची आहे त्याचाही प्रस्ताव आम्ही मंजूर करतो आहे आपले 3 हॉस्पिटलच्या बाजूला. सोबतच या ठिकाणी कॅन्सर रुग्णाच्या त्यानंतरच्या पोस्ट राहण्याकरता
एक 5 कोटीचं त्या ठिकाणी धर्मशाळेचाही प्रस्ताव मी या जिल्ह्यात मंजूर केला आहे. ज्या शहरातल्या अंगणवाड्या ज्या आहेत अमरावती शहरातल्या त्या प्रीफॅब टेक्नॉलॉजीच्या चांगल्या अंगणवाड्या तयार कराव्या. नागपूर पॅटर्न जो आम्ही तयार केलेला आहे या जिल्ह्याकरता शहराकरता अंगणवाडीच्याही सुद्धा महत्त्वाच्या त्याच्याही आम्ही करतो आहे. मेळघाटमध्ये जे 22 गावं अंधार होते त्याकरता 57 कोटी रुपयाचा प्रस्ताव याला शासन मान्यता देत आहे. 250 कोटीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याकडनं 250 कोटी रुपयाचे काम या जिल्ह्याकरता होईल याकरता मान्यता दिली आहे. मेळघाटच्या 22 गावांना 57 कोटीला मान्यता दिली आहे. 57 कोटी रुपये मेळघाटच्या 22 गावांना त्या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा देण्याकरता आणि जिल्ह्यात 250 कोटी रुपयाचे महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याकरता 250 कोटी याची मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 1700 सोलर पंप लागलेले यावर्षी. 600 सोलर पंप आता 2 महिन्यात पूर्ण होतील लागू अशी आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. सोबतच आपण या ठिकाणी फॉरेस्टमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जे वन्य जनावरांमुळं जे शेतीचं नुकसान झालं याकरता डॉक्टर कोंडे साहेबांनी विषय मांडला होता. तो त्यामध्ये आता त्याकरता जी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यामध्ये फार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळतं ती मिळत नाही. दोन्ही प्रकारे नुकसान भरपाई मिळण्याची पद्धती सुलभ करणे आणि जे वन्य प्राणी गावात येऊ नये याकरता जे ग्रासलँड डेव्हलपमेंट आहे, जे लॅटिना रिमूव्हल आहे, असे त्या ठिकाणी प्रकल्प राबवून या ग्रासलँड डेव्हलपमेंटला थोडं जर जास्त आम्ही भर दिला तर वन्य प्राणी शेताकडे येणार नाही. इकडं जर जास्त मोठ्या प्रमाणावर ग्रासलँड डेव्हलपमेंट करून यावर्षी आम्ही जे 6 कोटी रुपये खर्च करणार आहोत कलेक्टरकडे या फॉरेस्टमधलं ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार. त्यामध्ये आता जिल्हाधिकारी एक थोडा अभ्यास करून कुठल्या वन्यप्राणी ज्या भागात आहे त्या भागातल्या वन्यप्राण्यांना लागणारं त्या ठिकाणचं खाद्य त्या वनात नसल्यामुळं ते शेताकडे येतात. त्यामुळं त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्याच्या जमिनीचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान याकरता आम्ही काम करणार आहोत. या ठिकाणी या फरवरी महिन्याच्या 30 तारखेपर्यंत स्कायवॉक पूर्ण होणार आहे. त्याच्याही आम्ही आता माननीय मुख्यमंत्री असते त्याचा 20 फरवरी 28 होईल, जास्तीत जास्त 15 मार्चपर्यंत होईल. मी आता 15 दिवस कमी करतोय. त्याच्या मला 31 मार्च सांगितलं आहे, पण आम्ही 15 मार्चपर्यंत किंवा 28 फरवरीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ठीक आहे, तरी जास्तीत जास्त 15 मार्चपर्यंत आम्ही पूर्ण करू. तसेच त्यावर मी सांगितलं इको टुरिझमचे त्या ठिकाणी स्पॉट आम्ही डेव्हलप करू. या जिल्ह्यामध्ये साधारणतः कृषीकरता आम्ही 41 कोटी खर्च केला आहे, आरोग्याकरता 72 कोटी खर्च केले आहे, ग्रामविकास करता 27 कोटी खर्च केले आहे, रस्ते विकास करता 38 कोटी खर्च केले आहे, नागरी क्षेत्राचा विकासाकरता महानगरपालिकेला 73 कोटी यावेळी DPCने खर्च केला आहे, ऊर्जा खात्याकरता 30 कोटी दिला आहे, पाटबंधारे करता 13 कोटी दिले आहे, शिक्षणाकरता 23 कोटी दिले आहे, पर्यटन विकासाकरता 17 कोटी दिले आहे, महिला बाल विकासाकरता 12 कोटी दिले आहे आणि सामान्य विकास जो आहे त्याकरता 50 कोटी दिले आहे. यावर्षी जर 1200 कोटी मागितले आहे, समजा 200 कोटी वाढून मिळाले म्हणजे आता 733 कोटी आहे, 1200ची मागणी आहे. 733 कोटी आता आपल्याकडे आमचं बजेट आहे यावर्षीचं 31 मार्चच्या. हा प्लॅन आहे आता DPCचा, पण आम्ही पुढचा प्लॅन 26-27चा 1200 कोटी व्हावा असा प्लॅन करतोय. तसे डिमांड झाले डिपार्टमेंटचं, जे आमच्याकडे DPCचं डिपार्टमेंट आहे त्याच्याही ज्या डिमांड झाल्या त्या 1200 कोटीच्या. जास्तीत जास्त वाढवणार नाही ही आता माझी जबाबदारी आहे, तुम्ही पूर्ण करणार आहे. दुसरं या महिन्यामध्ये 22-23, 23-24 आणि 24-25 या काळामध्ये जे या ठिकाणी महत्त्वाचं DPCतून कामं झाले 3 वर्षात, त्याचं हेड वाईज प्रेझेंटेशन डिपार्टमेंट वाईज त्याचं जिओ टॅगिंग, जिओ फेन्सिंग केलं गेलं की नाही, कामाची क्वालिटी कशी आहे, काम ती गरज होती का, बिना कामाच्या गरजेने कामं निवडले. जसं आता मी दलित वस्ती चेक केलं, 49 कोटीचे काम मंजूर केलंय, नुसतं सिमेंट रोड मंजूर केलं 3-3 लाख रुपये. त्याला मी थांबवायला सांगितलेलं आहे. आधी काय केलं पाहिजे, दिवाबत्ती आहे का नाही भागात मोडल्या, पाणी पुरवठा आहे की नाही, स्वच्छतेचं काय, घनकचऱ्याचं काय, शिक्षणाचं काय,
मागासवर्गीय बोलण्याकरता आपण ज्या बेसिक अम्युनिटी आहेत, सूर्यघर द्यायचा मागासवर्गीयांना, त्याऐवजी 49 कोटी रुपयांचे काम मंजूर केलं. त्यामध्ये पेज ब्लॉक वगैरे वगैरे पद्धती आहेत. त्याला सध्या मी आता पूर्ण प्रेझेंटेशन घेतल्याशिवाय ते 49 कोटीचे कामं त्याला सध्या आम्ही स्थगिती येतो आहे. एक 7 दिवसात त्याचा रिव्ह्यू करू. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मान्यता देऊ आणि ज्या ठिकाणी गरज नाही आहे त्या ठिकाणी बेसिक अम्युनिटी हे आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. नगरपालिकेमध्ये सुद्धा आता आम्ही सूचना दिलेल्या आहे की आधी तिथली पाणी पुरवठा कसा आहे, तिथलं स्वच्छता काय आहे, घनकचरा व्यवस्थापन काय आहे, तिथं हेल्थची काय परिस्थिती आहे, तिथे अंगणवाडीची काय स्थिती आहे, एज्युकेशनच्या स्कूल कशा आहे, या बेसिक पॅरामीटरवर जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे खर्च केले पाहिजे. या बेसिक पॅरामीटरवरच रोजगार निर्मिती केली पाहिजे. DPCचा मुख्य उद्देश आहे रोजगार निर्मिती करणे. तर रोजगाराच्या निर्मिती करत तसं आता आम्ही जिल्हाधिकारी 6 कोटी रुपये महिला बचत गटाला दिले, 1 लाख रुपये महिला बचत गटाला. पुढच्या वर्षी 10 कोटी रुपये आम्ही ठेवलेले आहे महिला बचत गटाच्या. 1 लाख रुपये एक महिला बचत गट, असे 10 कोटी त्या ठिकाणी आम्ही 1,000 महिला बचत गटांना. तर नागपूरमध्ये आम्ही 2,000 महिला बचत गटांना यावर्षी 1 लाख रुपये दिले. आत्ता आम्ही 600 महिला बचत गटांना दिले. पुढच्या वर्षी 1000 महिला बचत गटांना आम्ही देतो आहे. ते आपले प्रस्ताव महानगरपालिकेत. त्यानंतर या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या सूचना आम्ही दिल्या आहेत की देवेंद्र फडणवीसचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने ईज ऑफ डुईंग बिझनेस, या जिल्ह्याचा ईज ऑफ डुईंग बिझनेस असला पाहिजे. आमच्या DPCच्या सर्व डिपार्टमेंटनी ज्या सेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा आहे त्या ऑनलाईन दिल्या पाहिजे. काही सेवा ठप्प झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना मी आढावा घ्यायला सांगितलेला आहे की या सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा, ज्या सेवा कायद्याने बंधनकारक केल्या आहेत त्या सेवाचं काय झालं, लोकांना घरी बसून त्यांना त्यांचा सेवा मिळायला पाहिजे. याचं काय चालू आहे कॉर्पोरेशनमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये आणि कलेक्टरकडे, यातही आम्ही या ठिकाणी आज 15 दिवसामध्ये सर्व कलेक्टरला रिव्ह्यू करायला सांगितलेलं आहे. त्याचेही काम करणार आहे. जिल्हाधिकारी, CO आणि सर्व डिस्ट्रिक्ट हेडनी प्रत्येक आठवड्याचे 2 दिवस गाव भेट दौरा, म्हणजे लोकशाही दिवस, म्हणजे एका तालुक्यात जायचं, तहसीलदारकडे ऑफिसमध्ये 15 दिवस पहिले लोकांना सूचना द्यायचे की आज कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन येणार आहे. नागपूर कलेक्टरने हा इशूचा प्रयोग केला. मागच्या महिन्यात नागपूर कलेक्टरने सर्व तालुक्यात जाऊन तिथल्या COनी लोकशाही दिवसासारखे दिवस त्या ठिकाणी आयोजित केले. जवळपास 1400 तक्रार निकाली काढले जिल्हाधिकाऱ्यांनी. लोकशाही दिवसात जनता दरबार, जनसंवाद या ठिकाणी आयोजित केले. त्यामुळं 1400 तक्रारी स्पॉटवर संपल्या. तसंच अमरावती कलेक्टरला आम्ही सूचना दिल्या आहेत, तुम्ही आणि सर्व जिल्हा प्रशासन जाऊन पुढच्या फरवरी आणि मार्च महिन्यात आठवड्याचे 2 दिवस किंवा आठवड्याचा 1 दिवस एका तहसीलदार जसं सोपं करतात तेवढं, पण त्याची वाईट प्रसिद्धी दिली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने लोकांचे शांतपणे तक्रारी ऐकून तिथेच त्यांचा मार्ग करून दिला पाहिजे. याचंही काम आम्ही करायला सांगितलेलं आहे. तिसरं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मी सांगितलं की पट्टे वाटपाचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करण्यास सांगितलं आहे. एक तक्रार आहे की 450 विदाऊट रॉयल्टी रेतीच्या गाड्या FP कडे येतात. त्या आता मी आमचे कलेक्टर आणि SP यांना सांगितलेलं आहे की एकंदरीत त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि एक WR गाडी, विदाऊट रॉयल्टी गाडी या ठिकाणी जिल्ह्यात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांसाठी घरे, प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वांसाठी घरे योजनेची योजना तयार करून त्या ठिकाणी पुढं जे काही घरं शिल्लक राहिले लोकांचे त्याचंही प्लॅनिंग करायला सांगितलेलं आहे. आदिवासी भागातल्या शेतकऱ्याच्या विहिरी आहेत, त्या योजना जी आहे विहिरींची, ती योजनेला थोडं जरा मागे पडलेली आहे, ती सुद्धा करण्यासाठी सांगितलेलं आहे. अमरावती शहरातल्या ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या शासकीय शाळा, त्यांना बांधकाम करण्याकरता 33 कोटी खर्च आहे. ते आम्ही प्रस्ताव विचारतो आहे. काही महानगरपालिकेच्या नवीन शाळा बांधकाम करायच्या आहेत, त्याला 15 कोटी खर्च आहे. काही सांस्कृतिक भवनांचे बांधकाम आहे, त्याला 22 कोटी खर्च आहे. आता आपला जो राजापेठचा पूल आहे त्याला 125 कोटीचं बजेट या मागच्या अधिवेशनात मिळावं याकरता राजकुमार 125 कोटी त्याकरता आताच माझी PWD मिनिस्टरची आता मी चर्चा केली फोनवरनं. 125 कोटीचं बजेट देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
शांतीखान्याच्या बांधकामाचाही प्रस्ताव आहे. तसंच अंबादेवी टेम्पल आणि एकविरा टेम्पल याचा 355 कोटीचा प्रस्ताव आहे. न्यू म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हेडक्वार्टर कॉर्पोरेशन बिल्डिंगचा 200 कोटीचा प्रस्ताव आहे. टाऊन हॉलचा 75 कोटीचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी नेहरू मैदान, रेड स्कूल रिस्टॉरेशन, राष्ट्रपती चौक अमरावती हे जे शहरातले महत्त्वाचे सेक्टर्स आहेत यांनाही बांधकामाचा एक प्रस्ताव कमिशनरचा आहे. तर असे या ठिकाणी 630 कोटी रुपयाचे कामं येणाऱ्या बजेटमध्ये त्यांनी प्रस्तावित केले आहे. काही विभागाचं जे बजेट आहे PWD, इरिगेशन त्यांनी आपलं बजेट प्रस्तावित केलं आहे. तर मला असं वाटतं एकंदरीत जिल्ह्याचं या अमरावती जिल्ह्यामध्ये PWD, त्यानंतर महावितरण, महानगरपालिका, वैद्यकीय सेवा या सर्व आणि सोबतच आम्ही आता आमचे जेवढे कलेक्टर, आमचे जेवढे NGO कार्यालय आहेत, तहसील कार्यालय आहे, जिल्हाधिकारी PMC नेमून या महिन्यामध्ये जेवढे तहसील कार्यालय, जेवढे NGO कार्यालय आहेत याचं एक मॉडेल ऑफिसेस तयार करण्याकरता प्रस्ताव आमच्या जिल्हाधिकारी करणार आहे. तर सर्व मॉडेल ऑफिसेस NGO आणि तहसीलदार जे माझ्या अधिकारात आहे, तलाठी कार्यालय हे आणि मंडळ अधिकाऱ्याचे कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, NGO कार्यालय, तहसीलदार कार्यालय याचं मॉडेल डिझाईन तयार करून त्याची सुद्धा ते बांधकाम करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत. मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही कुपोषित बालकं आहेत, कुपोषित त्या ठिकाणी परिवार आहेत त्यांच्याही संगोपनाकरता आम्ही एक बजेटमधून काही निधी देतो आहे UPCच्या माध्यमातून. मला असं वाटतं जिल्ह्याला पांधन रस्त्याचंही मी आता सांगितलं की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना प्रस्तावित करतो आहे. पांधन रस्त्यासोबत तिथले नाले खोदकाम करून नाल्यासोबत नाले खोदकाम करायचे, पांधन रस्ता मटेरियल टाकायचं आणि पांधन रस्ता चांगला करायचा. जेवढे जेवढे छोटे तलाव आहे तलावाचं खोलीकरण करायचं, त्याचं मटेरियल पांधन रस्त्यावर टाकायचं. सर्व जलसंधारणाचे स्ट्रक्चर जेवढे आहे त्या स्ट्रक्चरशी पांधन रस्ते जोडून त्यावर ते मटेरियल टाकून पांधन रस्ते बांधकाम करायचे. आणि जेवढे या ठिकाणी यावर्षी आमचा प्लॅन करतो आहे, जुन्या काळात 30 वर्षामध्ये जेवढे बंधारे बांधलेले आहेत, वेगवेगळे वॉटर बॉडी बांधलेले आहेत त्याचे रिस्टोरेशन कर. म्हणजे नवीन खूप काही कोल्हापुरी बंधारे करता खूप खर्च न करता यावर्षी थोडे पैसे आम्ही जास्तीत जास्त काढून ते जुने स्ट्रक्चर जेवढे आहेत, शिवकालीन स्ट्रक्चर आहे, काही या ठिकाणी साठवण तलाव आहे, त्या ठिकाणी दगडी बंधारे आहेत, असे अनेक बंधारे आहेत छोटे छोटे, हे तुटलेले आहेत. एक 1,50,000 60,000 खर्च केले तर 10,000 20 लाख 50 लाख खर्च केले, पण 1 लाख रुपये पाट्या नाही आहे, ते तुटलेले आहे, कुठून तरी फुटलेलं आहे. 1 लक्ष रुपयाकरता 50 लक्ष रुपयाचं केलेलं काम थांबलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण कलेक्टर या संपूर्ण विषयामध्ये महत्त्वाचं लक्ष या जिल्ह्याची वॉटर जी लेवल आहे ती वॉटर लेवल मेंटेन झाली पाहिजे. एकडे आपण उपसा सुरू आहे पण जमिनीत काही टाकत नाही. त्यामुळे 2 गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही टार्गेट केलेले आहे, जलसंधारण, वॉटर कन्झर्वेशन आणि सर्वात महत्त्वाचं रिचार्ज शाफ्ट. म्हणजे यावर्षी आम्ही विचार करतो आहे की मोठ्या प्रमाणात पैशांचे आम्ही नियोजन करू. तर नाल्यामध्ये जर रिचार्ज शाफ्ट केले तर जेवढं पाणी पावसात येईल ते त्या ठिकाणी जमिनीत चाललं जाईल. त्यामुळं बोरवेल रिचार्ज शाफ्ट म्हणजे नाल्यामध्ये बोरवेल करणं आणि बोरवेल करून पाणी आतमध्ये टाकणं. या ठिकाणी आमचा विचार आहे की जलसंधारण, मृदसंधारण, पांधन रस्ते आणि आदिवासी भागाच्या उपाययोजना, तर यावर जास्त भर आहे. यावर्षी बेसिक गोष्टी भर देणार आहे, एज्युकेशन, आरोग्य, त्यानंतर जलसंधारण, वॉटर लेवल, पांधन रस्ते, ह्याच्या बेसिक सवलती आहे नीट, त्याच्यावर आपण लक्ष देणार. या बजेटमध्ये जे महत्त्वाच्या नीड्स आहेत, जसं आता राजकुमारचा फुलबाग नीड आहे 1,200 कोटी, त्याच्यावर जास्त भर. तुम्ही सांगितलं आता हा जो रस्ता आहे वलगाव रस्ता फारच महत्त्वाचा आहे. तो 3 वेळा करण्यात आला सर रस्ता. तो म्हणजे ते काही सिमेंटचा रस्ता करण्याची गरज नव्हती, पहिल्यांदा केला, मग त्याचा मोठा केला. बजेट प्लेट तयार करतील वलगाव रस्त्यावर, ते एक मी सांगतो करायला. एक आता हा 1,200 कोटीचा महत्त्वाचा आहे. आणि तिसरं महत्त्वाचं आपण सांगितलं चित्रा चौकातला पूल, तो एक
तीनही पुलाचं स्वतः जिल्हाधिकारी याचं बजेट प्लेट तयार करून PWDची बैठक घेऊन आता आम्ही त्याचे बजेट प्रस्ताव मागितलेला आहे. तर यावर्षीच्या बजेटमध्ये हा विषय आहे की अमरावतीच्या ज्या बेसिक नीड आहे CCTV सर्व्हिलन्स, या शहराचा CCTV सर्व्हिलन्स झाला पाहिजे, अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजे, गोहत्यावर त्या ठिकाणी जे महत्त्वाचे विषय आहे की आज गुंडे साहेबांनी मांडलेला विषय आहे की गोवंश जे मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये येतात त्याचं काही मॉनिटरिंग नाही आहे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. SP आणि CPनी जॉईंटली ऑपरेशन करून गुन्हेगारी जी आहे ती रोखली पाहिजे. ह्या ज्या बेसिक नीड आहे, म्हणजे आधीच सांगितलं यावर्षी बेसिक नीडवर काम करतोय. मोठे मोठे कामं करण्यापेक्षा या शहराच्या बेसिक नीडवर काम करणार आहे. 16,000 रुपयाला पट्टे वाटत जात नाही, त्याचे मग प्रधानमंत्री घरं नाही आहे, हे बेसिक नीड आहे, यावर लक्ष टाकलं पाहिजे. मोठे रस्ते कारीगर जाणारच नाही जोपर्यंत ते त्याला पैसे राहणार नाही. छोट्या लाईन टाकण्याकरता गल्ल्यातल्या लाईन, ती बेसिक नीड आहे, ते करणार आहे. जो निधी आहे 733 कोटी रुपयाचा, हा निधीचं नियोजन जेव्हा आपण करतो तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जॉईंटली या निधीचं नियोजन करतो. पण जेव्हा जिल्हा परिषदला आपण जो निधी देतो जवळपास 150 कोटी, 733 कोटीमध्ये जवळपास 150 कोटीचा आदिवासी SCP आणि सर्वसाधारण योजना, असं 150 कोटी जेव्हा जातात जिल्हा परिषदला, तेव्हा जिल्हा परिषदचे डिस्ट्रिक्ट हेड किंवा जिल्हा परिषद सिवनी त्या कामाला मानल्या जाताना त्या मतदारसंघाच्या आमदारांना माहीत नाही, अशा काही तक्रारी आमदारांनी केल्या. तर त्यावर एवढ्या सूचना होत्या माझी की विधानसभा सदस्यांना त्यांच्या मतदारसंघात काम करताना किमान त्यांना माहिती असलं पाहिजे काही काम आपण करतोय, हे काम घेतोय, आता त्या ठिकाणी शाळा घेतोय, अंगणवाड्या घेतोय. तर जिल्हा परिषदला एकदा पैसे गेले ते प्रायव्हेट लिमिटेड सारखे वापरू नका. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून त्याचं व्यवस्थित नियोजन करा, अशा सूचना माहिती दिल्या आहेत. सर, मुंबई में बिहार भवन बनने को लेकर जो है विरोध प्रदर्शन हो रहा है, इसको लेकर क्या कहना है? देखिए, आप कोई भी गांव में जाइए, कोई भी शहर में जाइए, तो कोई भी समाज का समाज भवन बनाने के लिए किसी को ना नहीं होनी चाहिए. अगर उनके पास जगह है, उनके पास पैसा है, उनके समाज का समाज भवन बनने से आने वाली उनकी पीढ़ी मजबूत होगी, वहाँ कुछ स्किल डेवलपमेंट होगा, समाज को एक संगठित शक्ति मिलती है. तो मुझे लगता है कि किसी भी समाज को नहीं रोकना चाहिए उनके समाज मंदिर बनाने, उनके भवन बनाने के लिए. समाज का भवन बनता है, उसमें से बहुत सी समाज के अनेक विषयों की मजबूती आती है. तो मुंबई में भी या जिधर भी जो जो समाज के मंदिर बनने होंगे या सभागृह बनेंगे, उसके लिए किसी ने ना नहीं कहनी चाहिए. सब जगह समाज के भवन बनने चाहिए. उनको जो जो समाज है उनको सरकार ने मजबूती करनी चाहिए. ये समाज का नहीं बनना चाहिए, वो समाज का बनना चाहिए, वो बाहर का है, ये गांव का है, ये भूमिका नहीं होनी चाहिए. मुझे लगता है कि समाज मंदिर बनाने के लिए किसका विरोध नहीं बना. रंगाबद्दल आक्षेप नाही, भूमिका काय. इम्तियाज जलील जर वेगळ्या मार्गाने काही म्हणत असेल तर बरोबर नाही. झेंड्याबद्दल काही कोणाच्या कलरबद्दल आक्षेप राहू शकत, पण तुम्ही त्यातून काही सामाजिक विद्रोह तयार करणे, धार्मिक विद्रोह तयार करणे, अजून कुठल्या उद्दिष्टाने बोलले असाल तर महाराष्ट्र सरकार इस राज्य को अस्थिर करने की है. उनकी भावना इस राज्य को सामाजिक संतुलन खराब करने की, धार्मिक तेढ़ निर्माण करने की, ऐसे भावना को जैसा तैसा उत्तर मिलेगा. लेकिन कोई भी कलर को लेकर कोई भी विवाद नहीं होना चाहिए. कई भगवा मानने वाले, कई हरा मानने वाले, कई नीला झंडा के भी हमारे अनुयायी हैं. तो झंडे के आधार पर कई निर्णय नहीं होगा, लेकिन उसके पीछे अगर आप कोई गलत बात सोचते होंगे या गलत बात का विचार करते होंगे और वो फैलाने की कोशिश करते होंगे तो उसके लिए कोई रुकना नहीं है. सरकार उसके ऊपर कड़ी कार्रवाई करेगी. सर, CCTV सर्व्हिलन्स केला आणि आता तर आम्ही नगरपालिका करतो. आत्ता AI बेस्ड जे CCTV सर्व्हिलन्स आला आहे तिथे तुमचा उद्दिष्ट काय हे कळतं. यायला आता जे नवीन टेक्नॉलॉजी कॅमेरे आले आहेत त्याचे हाय रेंज आहे आणि तुम्ही चोरी करण्याच्या उद्देशाने आले की त्या ठिकाणी तुम्ही मारांच्या उद्देशाने तुमच्या चेहऱ्यावरनं ट्रॅक करता AI बेस्ड कॅमेरे.
त्यामुळे या शहराला सुरक्षित करायचं असेल चारी बाजूने तर अमरावती शहराला आपण CCTV सर्व्हिलन्स केला पाहिजे. त्याकरता 150 कोटी रुपये वगैरे जवळपास खर्च लागेल. पण हे शहर सुरक्षित करण्याकरता, मुलाबाळा सुरक्षित ठेवण्याकरता, तिथे चोरी होऊ नये, दरोडे होऊ नये, होण्यापूर्वीच पोलिसांना कळलं पाहिजे की असे दरोडेखोर आले आहेत, चोरी करणारे आले आहेत. कॅमेरा त्या ठिकाणी टिकटिक वाजवतात पोलीस स्टेशन. पूर्ण शहरात इंटिग्रेटेड प्लान तयार करू असं पुढे नाही का? सर, अमरावती महानगरपालिकेमध्ये आता जे निवडणुकीचं हे झालेलं आहे त्यात भाजपचा फॉर्म्युला कसा जोडला मग? म्हणजे काय, कोणासोबत कसं महायुती टिकेल का, म्हणजे का राहील का? म्हणजे राज्यात जे महायुती आहे ते इथे थोडी विखुरलेली आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म्युला काय राहणार आहे? अमरावती शहराचं डेव्हलपमेंट हे 2 सरकार करणार, केंद्र सरकार, राज्य सरकार. केंद्र सरकार, राज्य सरकारचा डेव्हलपमेंटचा जो निधी आहे किंवा जे काही योजना आहे किंवा जे काही आम्ही प्लॅन केलेला आहे अमरावती शहरात, तो इम्प्लिमेंट करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा महापौर अमरावतीमध्ये व्हावा असं मॅन्डेटही जनतेने दिला. सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. आता रवी राणा जर सोबत राहत नसतील तर पुढके बसायला तयार नाही. या अमरावती शहराचं फ्युचर डेव्हलपमेंट करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा महापौर, पालकमंत्री, मुख्यमंत्री असं नाही की दुसरा महापौरांचं काम होणार नाही. पण तरी आमचे जे मॅन्डेट दिला लोकांनी की सर्वात जास्त सीट आम्हाला दिल्या, तर अमरावतीचा भाजपचा महापौर बनवण्याकरता ज्या ज्या पक्षाला आम्हाला सहकार्य करायचं असेल त्या पक्षाचं आमच्याकडे स्वागत आहे. दुसरीकडे काँग्रेसही प्रयत्न करून राहिले. त्या सर्वांना आमचे छतरपूर पण नाही झाला, चूक केली आहे. आमदारावर कारवाई काहीच नाही, तिथे नोटीस दिलेली आहे फक्त, पुढे काहीच नाही आहे. आता अजून वेळ आहे. तो पण आता प्रश्नाचा अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता खोडके साहेब असतील, रवी राणा असतील, अजून काही ज्यांना ज्यांना द्यायचं समर्थन किंवा भाजपचा महापौर आरोप करून टाका. पण आम्ही सर्वांना साधारणतः खोडकेजींना विनंती करणार आहे, रवी राणालाही विनंती करणार आहे, BSPलाही म्हणणार आहे, त्या ठिकाणी अजून काही अपक्ष त्यांनाही विनंती करणार आहे. शेवटी डेव्हलपमेंट करता एक नगरविकास आघाडी तयार करावी लागेल. आणि आता इलेक्शन झाले त्यामुळे सर्व महायुतीमधल्या पक्ष जर 3 एकत्र आलं, महायुतीमध्ये 3 एकत्र आलं तरी आमचं काम होऊन जातं, महापौर भाजपचं होऊन जातं. खोडके साहेब आणि रवी राणा यांची मदत, जे पराभूत उमेदवार आहे का त्यांचे ऐकणे जरूर आवश्यक आहे. त्यांना कुठल्या कारणाने पटका बसला, काय बसला, शेवटी पराभवाचे अनेक कारणं असतात, एक कारण नसतं. त्यामुळे कुठल्या एक विषयावर पराभव होऊ शकत नाही. अनेक कारणात तो एक विषय राहू शकेल, पण एकाच कारणाने काही पूर्ण पराभव होत नाही. त्यामुळं सर्वच कारण शोधले पाहिजे. राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जो जिताव करतात त्याच्यामुळं आमच्या काही कमी राहिला असतील तर आम्ही दुरुस्त करू, पुढच्या वेळेस समोर जाऊ. पण काही ज्या बाबी घडलेल्या आहेत त्यावर थोडा विचार करण्याची गरज आहे, ते आपण विचार करतो. 3 कमलावर 1 पाना या गोष्टीवर कुठेतरी भाजप किंवा युवा स्वाभिमानीचा जुरा झाला, त्याचा फटका बसला का? तो आता मी वाटलं की शेवटी आमच्या सर्व पराभूत उमेदवाराशी मी चर्चा करेन. आज मी प्रत्येकाला बोलवलं आहे, चर्चा करणार आहे. काही 2-3 दिवसामध्ये आमचे संघटन मंत्री येणार आहे, ती चर्चा करतील. आम्ही शेवटी एका निष्कर्षावर जाऊ. शेवटी भाजपाचा नेहमीचाच हा प्रवास राहिला आहे कामाचा, की पराभवातून शिकणे आणि शिकल्यातून जिंकणे, पराभवातून शिकणे, शिकून पण जिंकणे. त्यामुळे यात धोरणावर जाऊ, पराभवातून शिकून घेऊ काय झाला, त्यातून पुढे जाऊ. सर, मला वाटतं उद्धव ठाकरे ने ये कहा है कि भाजपा को हम खत्म करने की सोच रही है, ठाकरे ब्रांड को खत्म करने की सोच रही है, लेकिन ठाकरे ब्रांड ठाकरे नहीं एक विचार है. ठीक है, हमारा था वेट नहीं है हिंदी सर. उनके हमें कोई इतनी आवश्यकता नहीं है
जरूरत भी नहीं है उनको समाप्त करने की। जनता ही निर्णय लेती है किसको रखना किसको नहीं रखना। अभी जो चुनाव हुआ इसमें महाराष्ट्र जनता ने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को मैंडेट दिया है। मुंबई में तो 45% वोट शेयर मिला है। मुंबई में 45% वोट शेयर मिला है। कोई भी लोकल पंचायत चुनाव में, नगर पालिका चुनाव में, महानगर पालिका चुनाव में 45% वोट शेयर मिलना ये बहुत बड़ी बात होती है, जो कभी बीजेपी 35% के ऊपर नहीं गई है। अब महाराष्ट्र बीजेपी आज तक के सबसे पूरे प्रवास में सबसे आगे गई। तो ये हमें उद्धव ठाकरे जी को अगर जरूरत नहीं उनके पार्टी की तरफ ध्यान देने की। हमारा विकास का एजेंडा, विकसित भारत का एजेंडा, विकसित महाराष्ट्र का एजेंडा, डबल इंजन की सरकार, मोदी जी का विश्वास, देवेंद्र जी का विश्वास, ये डबल इंजन सरकार का विश्वास है कि वही काम कर सकते हैं, मुंबई को मजबूत कर सकते हैं, मुंबई को डेवलप कर सकते हैं, विकसित मुंबई कर सकते हैं, इंटरनेशनल शहर कर सकते हैं, नेशनल लेवल का शहर बना सकते हैं और मुंबई को चारों तरफ से सुरक्षित कर सकते हैं। ये विश्वास देवेंद्र फडणवीस जी के ऊपर जनता का है, इसलिए मैंडेट मिला है। हमें उद्धव ठाकरे की पार्टी कम करने की, कम करने की, किंचित करने की जरूरत नहीं, खुद ही करते हैं। जब तक सवेरे 9 बजे का उनका बंद नहीं होता तब तक उनका ऐसे ही चलेगा और आखिरी उनका जो एजेंडा है वोट मांगने का वो बदलना पड़ेगा। उनको आकलन नहीं आ रहा है कि हम क्यों पीछे जा रहे हैं। आकलन करने की जरूरत है। मेरा इतना बड़ा नेता नहीं हो कि मैं उद्धव ठाकरे से कुछ सलाह दूँ, लेकिन इतना बात पक्की है, उद्धव जी ने हारने को ऊपर सीखना चाहिए, सीखते हुए जीतना चाहिए। वो हारने के बाद मशीन खराब हो गई, मशीन में गड़बड़ हो गई, वोट चोरी हो गई, वो फिर भावनात्मक चुनाव लड़ना, अरे अलग ऐसे इशू उठाते जो इशू से होते थे। अब महाराष्ट्र की देश की जनता डेवलपमेंट के ऊपर चली गई है। जो डेवलपमेंट की बात करेगा वो देश में जीतेगा, जो महाराष्ट्र में डेवलपमेंट करेगा वो जीतेगा। जनता सिर्फ डेवलपमेंट वोट देने वाली है, जनता भावनात्मक वोट नहीं देने वाली है, जनता निगेटिव प्रचार पे वोट नहीं देने वाली है, जनता पॉजिटिव प्रचार पे वोट देने वाली है। देवेंद्र फडणवीस जी ने पूरे चुनाव प्रचार में किसी पे आरोप नहीं किया, किसी पे प्रत्यारोप नहीं किया, विकास का एजेंडा जनता में रखा और देवेंद्र जी जीत गए। त्यांच्याकडेच तो मॅन्डेट आहे, सुद्धा कोटे साधारण मला माहिती नाही कोण काय, पण हेच आहे की बाबा धनुष्यबाणाचे सर्वात जास्त आमदार कोणाकडे, धनुष्यबाणाचे सर्वात जास्त लोकप्रतिनिधी कोणाकडे। शेवटी पक्षाचं जे मेरिट आहे तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर किती मतं मिळाली पक्षाला, तो सर्वात मतं एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणवर त्यांना मिळाले आहे। त्यामुळे धनुष्यबाणचे करते जे काही चिन्ह आहे ते आता एकनाथ शिंदे बजेट मागितलं आपण सरकारचा पैसा खर्च असताना योग्य नाही आणि त्यामुळे तसे प्रस्ताव आम्ही त्या विभागाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला पाठवतो। साहेब आज मीडियाला प्रवेश नव्हता आतमध्ये मीटिंगमध्ये, बसवले नाही काही लोक सुद्याने सूचना दिल्या होत्या, सर्व सूचना दिल्या ठीक आहे ना, पण तरी आता आम्ही नव्हतो। मी आता प्रत्येक बैठकीला जिल्हा पंचायतीकडे सर्वांना बैठकीला बोलूया, काही फरक पडत नाही, पुढच्या वेळी सर्वांना बोलवा। पारदर्शी काम आहे। कधी कधी जिल्हाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या मीटिंग असतात, नाही, कधी कधीची प्रश्न नाही ना साहेब। आता या 7-8 महिन्यात आम्ही कधी तक्रार केली का आपल्याला? आमचा अनुभव असा आहे नाही, सर्वांच्या पत्रकारांना, फक्त माझंच नाही, सर्वांचं म्हणणं आहे आपण दिलेलं काय सांगितलेलं, आपण पत्र काढलं दुसऱ्यांना का पेपरमध्ये बातमी आलेली आहे, वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे, त्याचा खुलासा झाला पाहिजे साहेब। चिखलदऱ्याला आता एक